ठीक आहे. 12वीची आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन टॉपिक चालू केलाय 12वीचा. मग त्याच्यामध्ये आपले पहिले 3 लेक्चर झालेले आहेत. पहिले 3 लेक्चर हे बेसिक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे जे तुम्हाला 11वीला झालेले होते. आता मी आजपासून ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा सिलेबस स्टार्ट करतोय. त्यासाठी पहिले 3 व्हिडिओ मी जे व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहेत 12वीच्या ते तुम्ही बघून घ्या, तरच आजचा सिलेबस तुमच्या लक्षात येईल. आजपासून आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा सिलेबस सुरू करतोय. पहिले 3 बेसिक लेक्चर होते. ठीक आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन त्याचा पहिला पॉइंट आहे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय, तर ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इन्व्हॉल्व्ह असते अशा इक्वेशनला आपण ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणतो. जसं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं त्याच टाईपचं एक ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन असते की ज्याच्यात ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इन्व्हॉल्व्ह असते. फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन किती आहे, 6 आहे. साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स, कोसेक एक्स ते त्या इक्वेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह पाहिजे तरच ते इक्वेशन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन असते. आता इथं बघा, इक्वेशन विच इन्व्हॉल्व ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. एकूण 6 ट्रिगो आहेत. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे ऑर अननोन अँगल्स, जे अँगल्स कुठले पण असतील त्यांचे आर कॉल्ड एज ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. साइन एक्स इज इक्वल टू 1/2. इथं अननोन अँगल कुठला आहे, एक्स. म्हणजे हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, इक्वेशन आहे का, आहे. कारण ह्यामध्ये साइन एक्स नावाचं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इन्व्हॉल्व आहे म्हणून याला आपण ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणू शकतो. टॅन थीटा इज इक्वल टू √3. इथं अननोन अँगल थीटा आहे, इथं एक्स होता, इथं अननोन अँगल थीटा, पण ते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, इन्व्हॉल्व आहे म्हणून ते ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे. आता cos 5x इज इक्वल टू cos 3x. इथं अननोन अँगल 5x आणि 3x इन्व्हॉल्व आहे म्हणून हे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक. सेक्युअर एक्स इथं अननोन अँगल x आहे आणि सेक्युअर एक्स हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. अशा सगळ्या इक्वेशनांना आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणू शकतो. तुम्ही ह्यांना ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणू शकता. sin x प्लस cos 2x इज इक्वल टू 0. याच्यात sin x आणि cos x हे 2 फंक्शन इन्व्हॉल्व आहेत. हे सुद्धा ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे. समजलं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय. आता त्याचा पुढचा पार्ट लिहून घ्या. सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. त्याचं सोल्युशन कसं बघायचं ह्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं. सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स. Solution of trigonometric equations. Solution of trigonometric equations. Solution of trigonometric equation. Trigonometric equations solution कसं बघायचं लिहून. A value of unknown angles. A value of unknown angle which satisfy trigonometric equations. Which satisfies trigonometric equations. Which satisfy trigonometric equation is called as solution. Is called as solution of trigonometric equations or ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. आता ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन कसं काढायचं होतं तर मी काय सांगितलंय की ते अननोन जो अँगल आहे तो फाइंड करायचा. म्हणजे तुम्हाला सोल्युशन मिळते ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं. व्हॅल्यू ऑफ अननोन अँगल वी सॅटिस्फाय ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन सॅटिस्फाय केल्यानंतर जी व्हॅल्यू मिळते त्याला आपण सोल्युशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल sin x is equal to 1/2. x किती असेल, x बरोबर 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे किती, रेडियन मध्ये π/6. x equal to π/6 is solution of trigonometric equation. Is solution of trigonometric equation. x is equal to π/6 is a solution झालं. दुसरं मी घेतोय cos x किंवा tan x is equal to 1. then x बरोबर π/4. 45 ला 1 असते ना, मग ते त्याचं सोल्युशन झालं. is a solution of trigonometric equations. is a solution of trigonometric equation. समजलं सोल्युशन कसं काढायचं. त्याचं सोल्युशन काढण्यासाठी तुम्हाला व्हॅल्यू पाठवायची. sin x किती डिग्री 1/2 30 म्हणजे π/6. म्हणजेच काय, अ व्हॅल्यू ऑफ अननोन अँगल
ज्या काय तुम्ही अननोन अँगलच्या व्हॅल्यू काढता ते त्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं काय असतंय सोल्युशन असतंय. आता प्रिन्सिपल सोल्युशन हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावर आपला पहिला एक्सरसाइज आहे. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं काय असतं लिहून घ्या. डेफिनेशन. Principal solutions. Principal solution. Principal solution of trigonometric equations. Of trigonometric equation. Trigonometric equationचं प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढायचं त्याची डेफिनेशन लिहून घ्या. एकदम सोपी आहे. The solution of trigonometric equations. The solution of trigonometric equations. The solution of trigonometric equations. Principal solution means what? The solution of trigonometric equation of an angle x of an unknown angle x of an unknown angle x where 0 is equal less than x, x is equal less than 2 pi, x is equal less than 2 pi, x is less than 2 pi, are called as principal solutions. Are called as principal solutions. Are called as principal solution of trigonometric equations. Of trigonometric equations. व्यवस्थित लिहून घ्या डेफिनेशन्स. डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्या. हा आता प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. द सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन ऑफ एन अननोन एंगल x. 0 is less than x, x is less than 2 pi. म्हणजे जे सोल्युशन 0 आणि 2 पायच्या बिटवीन असतात म्हणजे 0 ते 360च्या मध्ये असतात. 0ला धरून सांगितलं 360ला सोडून त्यांच्या बिटवीन जे व्हॅल्यू असतात त्या सगळ्या प्रिन्सिपल सोल्युशन असतात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मी असं करतो sin x is equal to 0. तर कुठल्या व्हॅल्यू दिली तर x बरोबर 0 डिग्री 180 आणि 260. ओके पण 260 ही बसत नाही तर 0 आणि पाय ज्या व्हॅल्यू 0 आणि 360च्या बिटवीन आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून आपण ओळखतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ मी असं म्हणतो sin x is equal to 1 by. तर x बरोबर 30 डिग्री आणि 150 डिग्री दोन व्हॅल्यू येतात. x बरोबर 30 डिग्री आणि 150 डिग्री. दॅट इज x बरोबर पाय 6 आणि 5 पाय 6. मग तुम्ही म्हणणार 210 पण येते. हो बरोबर आहे. sin x बरोबर 1/2 असेल तर 210 येत नाही. समजा आलं तर 30 आणि 150च्या मधल्या व्हॅल्यू घ्यायचे. हा तर sin x आणि कधी 1/2 असते तुम्हाला माहितीये. 30 ला असतं 150 ला असतं 390 ला पण असतं. पण 390 बसत नाही कारण लिमिट काय आहे तुमचं 0 ते 2 पाय. 0 ते 2 पाय म्हणजे ते दोनच व्हॅल्यू आहेत 5/6 आणि 5/6. आता ही दुसरी व्हॅल्यू मी कशी काढली असेल तर हे झालं तुमचं. हे लिहून घ्या. मी सांगतो तुम्हाला दुसरी व्हॅल्यू कशी काढायची. काल दिलेले मी पहिला जो अलाइड अँगल्स फॉर्म्युलाचा टेबल व्हिडिओ नंबर 3 बेसिक व्हिडिओ नंबर 3 आजचा 4था व्हिडिओ आहे. तुम्हाला मी पाठ करून यायला सांगितलं तरच ते कळणार ते 5/6 कसं आलं. अलाइड अँगलचे फॉर्म्युले पाठ करा म्हणून सांगितलं. सांगतो तुम्हाला 5/6 कसं आलं. हे लिहून घ्या. हे पुसणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन. जे 0 आणि 360च्या मध्ये व्हॅल्यू आहेत त्यांना प्रिन्सिपल सोल्युशन म्हणायचं. हा आता तुम्हाला सांगतो या व्हॅल्यू कशा आहेत. कारण मी तुम्हाला डायग्राम सांगितले ऍड शुगर टू कॉफी किंवा ऑल एच टी कंडक्टर 4 क्वाड्रंट असतात. ठीक आहे. हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस.
हे 0, हे 90 म्हणजे किती π/2, हे पाय, हे 3π/2 आणि परत हा 2π, परत हा 0 आणि 2π. आता मी तुम्हाला काय सांगितलं π/2 मायनस थिटा 90 पेक्षा कमी असेल तर फर्स्ट क्वाड्रंट आणि 90 पेक्षा जास्त असेल तर सेकंड क्वाड्रंट. पाय मायनस थिटा 180 पेक्षा कमी असेल तर सेकंड क्वाड्रंट आणि 180 पेक्षा जास्त असेल तर थर्ड क्वाड्रंट. बरोबर आहे. 270 पेक्षा कमी असेल 269 265 तर थर्ड क्वाड्रंट आणि 200 पेक्षा जास्त असेल तर फोर्थ क्वाड्रंट आणि 2π पेक्षा कमी असेल तर फोर्थ क्वाड्रंट आणि 2π पेक्षा जास्त असेल तर परत फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे 390 परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये झालं. ठीक आहे. ही डायग्राम तुम्हाला सांगितलेली. पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, ऑल पॉझिटिव्ह. ठीक आहे. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतंय, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. तिसऱ्यामध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि चौथ्यात कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. राहिलेले सगळे निगेटिव्ह असतात. ठीक आहे. ओके. हे तुम्हाला डायग्राम पार्ट आहे. ए मधला ASTC ऍड शुगर टू कॉफी. पहिले घर सार्वजनिक आहे, पहिलं घर सगळ्यांचंच आहे. एकूण 60 रुपये. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे 6 जण भाऊ आहेत. पहिलं घर सार्वजनिक आहे म्हणून सांगितलेलं. दुसऱ्या घरात फक्त साइन आणि कोसेक तेवढे पॉझिटिव्ह असतात, बाकीचे 4 निगेटिव्ह असतात. तिसरे घर फक्त दोघांच्या नावावर आहे, टॅन आणि कॉटचे, बाकी चौघांच्या नावावर नाहीये. आणि चौथं घर जे आहे ते कॉस आणि सेकचं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं एकूण 6 जण आहेत, 4 खोल्या आहेत किंवा 4 घर आहेत. 6 जणांना 4 घराची वाटणी करायची आहे. तसं कसं करणार, 6 जणांना 4 घरं कशी वाटणी करणार. 6 जणांना 3 घरांची वाटणी करता येते पण 4 घरांची करता येत नाही. म्हणून मी चौथं म्हणजे पहिलं घर हे सार्वजनिक केलेलं आहे. तो हॉल आहे, सार्वजनिक हॉल, कोण कोण येऊ शकतं. हे बेडरूम्स आहे, साइन आणि कोसेकचे, टॅन आणि कॉटचे आणि कॉस आणि सेकचे. एवढं लक्षात ठेवा. आता ही व्हॅल्यू कशी आली बघा, 150. ठीक आहे. आता साइन थीटा इज इक्वल टू 1/2. थीटा पहिली व्हॅल्यू तुम्हाला पाठ आहे. थीटा म्हणजे 30. थीटा म्हणजे किती असणार, π/6. आता ही 1/2 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह आहे. आणखी कुठल्या क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, पहिल्या आणि दुसऱ्या. मग दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थिटा करायचा आहे का पाय प्लस थिटा करायचा आहे, पाय मायनस थिटा करायचा आहे. ठीक आहे. ह्याची पण व्हॅल्यू 1/2 असू शकते. आता बघा दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पण साइन पॉझिटिव्ह येतो, पाय मायनस थिटा केला. तुमचा थिटा किती आहे, पाय मायनस π/6. थिटा π/6 आला तो त्यात वापरला तर साइन 6π मायनस π/6 देन साइन 5π/6 इज इक्वल टू 1/2. म्हणून तो 5π/6 आला. एक व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी पाठ आहे, नाही म्हणायचं नाही, एक व्हॅल्यू तुम्हाला पाठ आहे π/6. ठीक आहे. आणि साइन कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, दुसऱ्या पाय मायनस थिटा आणि हा थिटा π/6 त्यामध्ये वापरायचा आहे. आणि तो साइन काय असतो, π/6 असतो. साइन थिटा इथं पॉझिटिव्हच पाहिजे. हा साइन थिटा 1/2 आहे ना, इथं तुमचा पॉझिटिव्ह पाहिजे. निगेटिव्ह असणारे हे 2 क्वाड्रंट घेतले असते. पॉझिटिव्ह घ्यायसाठी पाय मायनस थिटा करायचा. आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा एक सोपी आयडिया सांगतो. कुठलं पण प्रिन्सिपल व्हॅल्यू सोल्युशन करताना एक्स ऍक्सिसशी रिलेटेड करायचं. कोणाशी करायचं, एक्स ऍक्सिसशी रिलेटेड. म्हणजे ही व्हॅल्यू वाय ऍक्सिसची राहू दे, तशीच ही वाय ऍक्सिसची राहू दे. एक्स ऍक्सिसशी रिलेटेड करायची आपल्याला. कोणाशी करायची आहे, एक पाय मायनस थिटा म्हणजे दुसरा क्वाड्रंट, पाय प्लस थिटा म्हणजे दुसरा क्वाड्रंट, 2π प्लस थिटा पहिला क्वाड्रंट, 2π मायनस थिटा चौथा क्वाड्रंट. एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मी एक्झाम्पल स्टार्ट करतोय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची. ही डायग्राम थोडी स्क्रीनशॉट मारून पाठ करा. ठीक आहे. आता आपण एक्सरसाइज स्टार्ट करूया. Find the principal solution of the following equations.
मला वाटतं आपला हा तिसरा टॉपिक आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चौथा होता. ठीक आहे, म्हणजे आपले चौथा टॉपिक चालू आहे मॅथ्स फर्स्ट मधला. लिहून घ्या. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. खालील इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. cos x is equal to 1/2. ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन हे 0 आणि 2 पायच्या मध्येच असते हे सांगितलं. 0 आणि 2 पायच्या मध्ये असते प्रिन्सिपल सोल्युशन. नेहमी लक्षात ठेवा. 0 आणि कधीच्या मध्ये असते? 2 पायच्या मध्ये असते. त्याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन असं म्हणतो. ठीक आहे. मग आणखीन एक तुम्हाला आयडिया सांगतो. UA टेबल सांगतो. हा UA टेबल काय आहे? तर तुम्हाला ते डायरेक्ट व्हॅल्यू सांगते सीईटीला. फक्त सिक्रेट म्हणून तुम्हालाच सांगतोय मी. हा कुणाला सांगायचं नाही. हा स्वतः मी तयार केलेला आहे. ठीक आहे. म्हणून याचं नाव UA टेबल असं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण 0 डिग्री, 180 डिग्री आणि 360 डिग्रीच्या व्हॅल्यू सेमच असतात. का म्हणून विचारायचं नाही. का म्हणून विचारायचं नाही. सेमच असतात. 0, 180, 360. नंतर 0, 180 आणि 360च्या व्हॅल्यू सेम असतात. 30, 120, 30, 150, 210 आणि 300च्या व्हॅल्यू सेमच असतात. 45, 135, 55, 315च्या व्हॅल्यू सेम असतात. आणि 60, 120, 240 आणि 300. इथं 330 डिग्री, इकडे 300 आणि 19 डिग्री आणि 270 डिग्री यांच्या व्हॅल्यू सेमच असतात. का म्हणून विचारायचं असं काय? कारण ते UA टेबल मध्ये तसं आहे म्हणून त्यांच्या व्हॅल्यू सेम आहे. हा जो UA टेबल आहे त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू येतात आणि त्या सेमच असतात. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता cos x is equal to 1/2. Solution given cos x is equal to 1/2. Therefore x बरोबर 60 डिग्री. 60 म्हणजे किती? 3. रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं. 180 म्हणजे पाय म्हणजे किती असते? 180. 180 चा किती भाग आहे? तिसरा. त्यामुळे 3 अशी व्हॅल्यू येते 180. ठीक आहे. 3. आता 60च्या कोणाची कॉस कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतो? हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. कॉस कुठल्या क्वाड्रंट मध्ये? पॉझिटिव्ह. कारण पॉझिटिव्ह दिलंय 1/2. कॉस पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. म्हणजे 60 आणि 300 ह्यांच्या व्हॅल्यू सेमच असतात. पण कॉस पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असल्यामुळे 60 आणि 300 व्हॅल्यू. पहिला क्वाड्रंट, दुसरा क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट, चौथा क्वाड्रंट. 60 आणि 300 दोन आन्सर येतात. संपलं. तुम्ही सीईटीला आणि जीला डायरेक्ट घेऊ शकता. प्रिन्सिपल व्हॅल्यू 2 मिळाल्या. एक 60 आणि दुसरं 300. 300 म्हणजे किती? 5/3. संपलं. 2 व्हॅल्यू मिळाले तुम्हाला. पण हे सीईटीला झालं. बोर्डला बोर्डच्या पद्धतीने सोडवलं पाहिजे. आता हे 5/3 कसं आलं बघा. एक लक्षात घ्या. तुम्हाला 11वीला अँगल अँड मेजरमेंट टॉपिक झालाय. त्याच्यामध्ये ते 5/2 कसं आलं? ते 5/3 कसे ते 60 डिग्री इज इक्वल टू 60 into 1 डिग्री. 11वीला मी तुम्हाला सांगितलं 1 डिग्री म्हणजे किती असते? π/180. 1 डिग्रीची व्हॅल्यू π/180 असते. एवढं लक्षात ठेवायचं. मी इथं π/180 वापरायचा. 0 0 कॅन्सल. 6π/18 म्हणजे किती? π/3. हे माहित पाहिजे. 60 into 1 डिग्री म्हणजे π/180. आपल्याला 60 डिग्री काढायचं तर 60 into 1 डिग्री. 90 डिग्री काढायचं असेल तर 90 into 1 डिग्री. तसं 30 डिग्री काढायचं असेल तर 30 डिग्री इज इक्वल टू 30 into 1 डिग्री. 1 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? π/180. 0 0 कॅन्सल. 3π/18 म्हणजे π/6. 30 डिग्री π/6 असतो आणि 60 डिग्री किती असतो? π/3 असतो. हे लक्षात ठेवा. हे 11वी झाले. फक्त 1 डिग्रीची व्हॅल्यू तिथं π/180 वापरायचं आणि सॉल्व्ह करायचं. बाकीचं काही करायचं नाही. ठीक आहे. आता एक तर व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे इथं की ऑलरेडी तुम्हाला मिळते. cos x is equal to 1/2. x म्हणून 60 डिग्री, 60 डिग्री म्हणून π/3. आणखीन एक आलाड्याला सांगायचा नाव की जो पॉझिटिव्ह cos x असेल. आता cos x दोनच क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे.
एक पहिला आणि दुसरा. आता पहिल्याची व्हॅल्यू पाय बाय 3 मिळाल्या. आता दुसऱ्यात किती असणार? एक तर 2π प्लस थिटा नाही तर 2π मायनस थिटा. काय करूया? क्वाड्रंट नंबर 4. क्वाड्रंट नंबर 4 मध्ये काय असतं? इथे एक्स आहे कॉस एक 2π मायनस थिटा. हे लक्षात घ्या. 2π मायनस थिटा म्हणजे चौथा क्वाड्रंट म्हणून 2π मायनस एक्स येतं. एक्स बरोबर किती आहे? पाय बाय 3 cos 2 मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू cos x. cos x किती येतं? 1/2. cos x किती आहे? 1/2. मग cos x समजा. ठीक आहे. मग कसं आहे ना सांगा? cos कसं गुणाकार करा? 6π मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू cos x. cos 5π बाय 3 इज इक्वल टू cos x. x बरोबर 5π बाय 3 आणि 5π बाय 3 म्हणजे 300. पाहिजे ठिकाणी 180 वापरा ना. पाहिजे ठिकाणी 180 वापरा. 5 म्हणजे 60. 300 मी आधीच तुम्हाला सांगितलेलं युए टेबल नुसार 60 आणि 300 च्या व्हॅल्यू सेमच असतात. हे लक्षात घ्या. समजलं? त्यामुळे x बरोबर काय असणार? हा बाय. therefore प्रिन्सिपल सोल्युशन आहे का यार? therefore 0 is equal less than 2π. 0 आणि 2π च्या मध्ये ही पाय बाय 3 बसते. प्रिन्सिपल सोल्युशन R. प्रिन्सिपल सोल्युशन R. त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन काय असतं? ह्याच्यामध्ये पाय बाय 3 बसते. अँड दुसरी पण बसते का? हो. 5π बाय 3 म्हणजे किती सांगितलं मी तुम्हाला? 5π बाय 3 म्हणजे 300. ती पण 360 पेक्षा लहानच आहे. therefore प्रिन्सिपल सोल्युशन R. प्रिन्सिपल सोल्युशन R. but now and principal solution काय x बरोबर पाय बाय 3 पाय बाय 3 आणि 5 पाय बाय. संपलं. x बरोबर पाय बाय 3 आणि 5 पाय बाय. दोन प्रिन्सिपल सोल्युशन. संपलं. एकदम सोपा. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. cos x बरोबर 1/2. cos x किती डिग्रीला 1/2? sin 30 डिग्रीला 1/2. cos 60 डिग्रीला 1/2. x बरोबर 60. x बरोबर पाय बाय 3 cos 2π मायनस 6 cos x. x पाय बाय 3 आला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 5 पाय बाय 3. तर दोन्ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये बसल्या की त्याचे ते काय असतात? प्रिन्सिपल सोल्युशन असतात. लिहून घ्या. आता आणखीन एक घ्यायचं आहे. हा मी थोडंसं वेगळं देतो आता. sin x बरोबर √3 sin x बरोबर √3 फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन दोन असतात. ठीक आहे. पहिली व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट काढू शकता. पॉझिटिव्ह आहे. पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळी व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. तर sin x बरोबर √3 sin x बरोबर √3 x किती आहे सांग? 60 डिग्री करेक्ट. 60 डिग्री म्हणजे पाय बाय. तो टेबल पार्ट पाहिजे तुम्हाला sin cos tan चा. 30 डिग्री म्हणजेच पाय बाय. आता cos x मला पॉझिटिव्ह पाहिजे. इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ना, त्यामुळे मला sin x काय पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. इथं बदलतं नाव, दुसरी व्हॅल्यू बदलते. sin x मला पॉझिटिव्ह पाहिजे. sin x कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे? एक पहिला आणि दुसरा. पहिला आणि दुसरा. तर दुसऱ्यामध्ये sin थिटा पॉझिटिव्ह आहे. मग तो पाय मायनस थिटा. ठीक आहे. पहिल्यात आणि दुसऱ्यात, चौथ्यात नाहीये. तिसऱ्यात आणि चौथ्यात साइन निगेटिव्ह असतो. त्यामुळे पाय मायनस थिटा बसू शकतो. x बरोबर किती आहे? पाय बाय 3. ही डायग्राम पार्ट पाहिजे तुम्हाला. sin पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू sin x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. sin 3 पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू sin x. sin 2 पाय बाय 3 इज इक्वल टू sin x. x बरोबर 2 पाय बाय 3. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो साइनची 60ची साइन पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पहिला क्वाड्रंट, दुसरा क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट, चौथा क्वाड्रंट. 60 आणि 120 साइन पहिल्या आणि दुसऱ्या पॉझिटिव्ह म्हणून 60 आणि 120 ह्या व्हॅल्यू येतात. हे 60 पाय बाय 3 म्हणजे 60 आणि 2 पाय बाय 3 म्हणजे 120. करून बघा इथे 180 होतो. म्हणजे मी सांगितलेलं हे युए टेबलवरून तुम्ही डायरेक्ट सीईटीला सोडवू शकता. साइन पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. एक व्हॅल्यू 60 आहे. 60च्या कॉलम मध्ये यायचं आणि दुसरी व्हॅल्यू 120. हा कॉलम कशासाठी दिलाय तुम्हाला? हा सेम व्हॅल्यू टेबल आहे. त्याला जर तुम्ही युए टेबल असं म्हणतो. सेम व्हॅल्यू टेबललाच काय म्हणतो? युए टेबल. त्याच्यात सांगितलेलं आहे 60 आणि 120 ची व्हॅल्यू सेम आहे. आणि साइन पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे म्हणून पहिला आणि दुसरा 120. मगाशी पासून तो पहिला आणि चौथा होतं.
म्हणून 60 आणि 300 60 आणि 120. पण ह्या प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे का? π/3 आहे आणि 2π/3 2π/3. Therefore principal solutions are π/3 and 2π/3. दोनच असतात, त्याच्या पुढे जात नाही ना. जास्तीत जास्त चौथा क्वाड्रंट असतो. तुम्हाला मी एक सोडवायला देतो, ओमोगला सोडवून नाही सोडव. sin x बरोबर 1/, sin x बरोबर 1/. किती किलो sin x किती किलो 1/, असतो 30 आणि पॉझिटिव्ह आहे. साइन पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. पहिला आणि दुसरा 30 आणि दुसरी व्हॅल्यू 150 आहे ना. तुम्ही ट्राय करा आणि मग मला सांगा 30 आणि 150. जी साठी हा टेबल खूप महत्वाचा आहे. हा टेबल एकदा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे, हा युए टेबल आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्ही जीला आणि सीला 2 मिनिटात एक्झाम्पल सोडवू शकता. हे लिहून घ्या. होमवर्कला सांगितलं मी तुम्हाला 30 आणि 150 म्हणजे π/6 आणि 5π/6 असे दोन आन्सर येतात. ठीक आहे, ओके. राहिलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया.